तर प्रथमतः आपण या ठिकाणी वळणार आहोत मान्यवरांच्या स्वागताकडे। आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय तुषारजी पाटील साहेब उपस्थित आहेत। मी निवेदित करतोय नरेशजी हाडल सर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय तुषारजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि त्यांना सन्मानित हे पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। निष्ठावंत या ठिकाणी शिवसैनिक पाहायला मिळत आहेत। केळवे गावाची प्रतिष्ठा तब्बल त्यांनी 25 वर्ष राखली। एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या येऊ द्या। खूप खूप धन्यवाद साहेब आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेसाठी। तदनंतर व्यासपीठावरील पुढील सत्कार मूर्ती उपस्थित आहेत सन्माननीय जयदीपजी पाटील साहेब आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी निवेदित करतोय राजेश उमतोल आपण या आपल्या माध्यमातून आपण सन्माननीय जयदीपजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे। बिजी शेड्यूल आहे परंतु या ठिकाणी साहेब वेळात वेळ काढून आले। वेळ मिळत नसतो वेळ काढावा लागतो आणि साहेबांच्या माध्यमातून तो वेळ काढला गेला। खूप खूप धन्यवाद साहेब। तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब। मी निवेदित करतोय राजू कोम यांना आपल्या माध्यमातून आपण सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांचं स्वागत हे करायचं आहे। एक दिग्गज दानशूर व्यक्तिमत्व पेशाने बिल्डर पाहायला मिळत आहेत। एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। तदनंतर या ठिकाणी आपण पाहत आहेत सन्माननीय परेशजी किणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांचं स्वागत करण्याकरता मी निवेदित करतोय सुनीलजी सालकर यांना। एक दिग्गज व्यक्तिमत्व परेशजी किणी साहेब साहेबांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण मंडप सौजन्य केलाय। साहेबांकरता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। दिलदार मनाचा माणूस अर्थात परेशजी किणी साहेब खूप खूप धन्यवाद। तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत सन्माननीय अनुजजी राऊत साहेब आणि साहेबांचं स्वागत करण्याकरता मी निवेदित करतोय सन्माननीय विष्णू हिलीम यांना। आपण या आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत हे करायचं आहे। चांगलं नेतृत्व युवा शिवसैनिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे सामाजिक कार्यकर्ते आणि साहेबांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहू शकाल। धन्यवाद। तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत सन्माननीय विनायकजी पडवले साहेब। मी निवेदित करतोय हर्षलजी उमतोल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विनायकजी पडवले साहेबांचं स्वागत हे करायचं आहे। एक क्रिकेट प्रेमी पाहायला मिळत आहेत सकाळच्या सत्रापासून ज्यांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या। धन्यवाद। तदनंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत उपस्थित मान्यवर सन्माननीय विष्णू हिलीम साहेब आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी प्रीतमजी कोंगील आपणास निवेदित करतोय की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा हसत राहा बहरत राहा असा संदेश या ठिकाणी दिला जातोय। अप्रतिम रीतीचं या ठिकाणी मॅनेजमेंट अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती या ठिकाणी आपण जोपासतोय। गेस्ट इज गॉड। तदनंतर पुढील सत्कार मूर्ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते म्हणजे सन्माननीय नरेशजी हाडल साहेब आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी निवेदित करतोय लक्ष्मणजी हाडल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत हे करायचं आहे। धन्यवाद। तदनंतर पुढील सत्कार मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच राजू कोम साहेब आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी निवेदित करतोय राजेंद्रजी हाडल आपण या। तदनंतर या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती आहेत ते म्हणजेच सन्माननीय सुनीलजी सालकर सर आणि सरांचं स्वागत करण्याकरता मी निवेदित करतोय विशालजी हिलीम यांना। पंच आपण यायचंय चंद्रकांत निमला सर आणि सूरज करबट सर आपण या। सुनीलजी सालकर सरांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व उत्कृष्ट क्रिकेटपटू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि उत्कृष्ट आयोजक तदनंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ज्यांनी पंचांची भूमिका निभावली
याच गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, मनमिळावू स्वभाव अर्थात चंद्रकांतजी निमला सर आणि सरांचं स्वागत करण्याकरता मी निवेदित करतोय निखिलेशजी आपण या. निखिलेशजी हाडल आपल्या माध्यमातून आपण चंद्रकांतजी निमला सरांचं स्वागत हे करायचं आहे. खूप चांगली पंतांची भूमिका, पंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. चंद्रकांत निमला सर यांना आपण पाहिलं. तदनंतर सूरज करबट सर आपण या. मी निवेदित करतो या अविनाशजी आपण या आपल्या माध्यमातून सूरज करबट सरांचं स्वागत हे करायचं आहे. धन्यवाद. तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय राजेशजी उमतोल साहेब आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी निवेदित करतोय ते म्हणजेच प्रीतमजी कोंगील आपण या आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत हे करायचं आहे. धन्यवाद. तदनंतर DJ मास्टर रोहित जाधव आपण या आपलंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि मी निवेदित करतोय ते म्हणजेच सागर हाडल आपल्या माध्यमातून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ या ठिकाणी प्रदान केला जाईल. धन्यवाद. तर यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजेच बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे. तर या बोलूया या ठिकाणी ते म्हणजेच राहुल धनवा सरांचे स्वागत करतील ते सुनील सालकर. त्यांनी ह्या टुर्नामेंटमध्ये शोभा वाढवल्याबद्दल त्यांचे सर्व मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तर या बोलूया या ठिकाणी आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे. प्रथमतः या ठिकाणी आपण जर बघितला तर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? नो डाऊट अबाउट डॅट वीरेंद्र बाबरे, ज्याने वैयक्तिक 22 धावा मेगा फायनलमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. मी निवेदित करतोय सन्माननीय तुषारजी पाटील साहेबांना. साहेब आपण या आणि आपल्या माध्यमातून हे टी शर्ट्स या ठिकाणी प्रदान करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि जे आपण बघितलं होतं सेमीफायनलमध्ये एक अवॉर्ड पेंडिंग होता मॅन ऑफ द मॅचचा, अर्थात माहीम सी संघाचे प्रतीकजी शिंगडे आपण या. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि प्लेअर ऑफ द मॅच अप्पी आपण यायचं आहे. मी निवेदित करतोय सन्माननीय जयदीपजी पाटील साहेबांना. साहेब आपल्या माध्यमातून हे टी शर्ट या ठिकाणी आपण प्रदान करायचं आहे. प्रतीक शिंगडे माहीम सी. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपण वळणार आहोत. आपल्याकडे टोटल 8 पारितोषिकं आहेत आणि 8वं पारितोषिक ज्याने पटकावलंय अर्थात शिटलाई देवीपाडा सी संघ कॅप्टन या ठिकाणी आपण यायचं आहे. शिटलाई देवीपाडा सी संघाचे कर्णधार आपण या. मी निवेदित करतोय सन्माननीय राजेशजी उमदोल साहेब आपण या आणि आपल्या शुभ हस्ते ही गोल्डन ट्रॉफी 8वं पारितोषिक शिटलाई देवीपाडा सी संघाचे कर्णधार 8व्या क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय
राजेश उमतोल साहेबांच्या माध्यमातून ही प्रदान केली जाईल. तब्बल 8 पारितोषिक आणि 8वं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या शिटलाई देवीपाळा सी संघासाठी. तदनंतर आपण बोलणार आहोत 7वे पारितोषिक आणि 7वे पारितोषिक पटकावलेलं आहे ते म्हणजेच सहारा शिरगाव या संघाने. सहारा शिरगाव संघाचे कॅप्टन आपण या. मी निवेदित करतो हे पारितोषिक वितरण करण्याकरता सन्माननीय राजू कोम साहेब आपण या आपल्या माध्यमातून हे गोल्डन ट्रॉफी आणि पारितोषिक या ठिकाणी रोख रक्कम आपण प्रदान करायची आहे. 7वे पारितोषिक सहारा शिरगाव. धन्यवाद. तदनंतर 6वे पारितोषिकाकडे आपण बोलणार आहोत आणि ते पटकावलेलं आहे वेवूर स्पोर्ट्स या संघाने. वेवूर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आपण या. मी निवेदित करतो या ठिकाणी सन्माननीय विनायकजी पडवले साहेब आपल्या माध्यमातून ही गोल्डन ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे वेवूर स्पोर्ट्स या संघाला, ज्याने 6वं पारितोषिक या ठिकाणी पटकावलं. अल्पेशजी ठाकरे यांना आपण पाहू शकाल. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपण बोलणार आहोत ते म्हणजेच 5वे पारितोषिक आणि 5वे पारितोषिक जे पटकावलेलं आहे आंबाडी अ संघाने. मी निवेदित करतोय सन्माननीय विष्णू हिलीम साहेब आपण या आणि आपल्या माध्यमातून आपण ही गोल्डन ट्रॉफी आणि रोख रक्कम ही आपण प्रदान करायची आहे आंबाडी अ संघाला. तदनंतर या ठिकाणी आपण बोलणार आहोत 4th पारितोषिक. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी आपण बोलणार आहोत या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने खूप सुंदर रीतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं अर्थात सहारा शिरगाव या संघाचा आतिश. सहारा शिरगाव संघाचे आतिश आपण या. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचं नामांकन या ठिकाणी केलं गेलं. मी निवेदित करतोय सन्माननीय परेशजी किणी साहेब आपल्या माध्यमातून ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट आतिश फ्रॉम सहारा शिरगाव. बेस्ट फिल्डर या ठिकाणी पाहायला मिळते आतिश सहारा शिरगाव संघाचे. सन्माननीय परेशजी किणी साहेबांच्या माध्यमातून अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला गेला. तदनंतर या ठिकाणी आपण बोलणार आहोत या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड ज्याला मिळालाय सातपाटी ब संघाचा मनीष उराडे. काय जबरदस्त गोलंदाजी केली ज्याने फलंदाजांना आपल्या तालासुरावर नाचवलं आणि ठरला बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. मी निवेदित करतोय सन्माननीय नरेशजी हाडल सर आपण या आपल्या माध्यमातून. अप्रतिम कामगिरी मनीष उराडे सातपाटी ब. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपण बोलणार आहोत उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. एनी गेसेस कोणी सांगू शकेल? माहीम मिठागर सी संघाचा आहे आकाश शिंगडे बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. आकाश आपण या. मी सन्माननीय अनुजजी राऊत साहेब आपणास निवेदित करतो की साहेब आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. आकाश शिंगडे बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. सन्माननीय अनुजजी राऊत साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तदनंतर आपण या ठिकाणी वळूया 4th पारितोषिक जे पटकावलेलं आहे ओम साई गोवाड या संघाने. ओम साई गोवाडे संघ आपण या. मी निवेदित करतोय सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब आपल्या माध्यमातून आपण ही 4th क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करायची आहे. ओमसाई गोवाडी संघ खूप दूरवरून प्रवास करून या स्पर्धेमध्ये आला, सुपर 8 मध्ये पोहोचला, टॉप 4 मध्ये पोहोचला आणि हा संघ पाहायला मिळतोय 4th क्रमांकाचा मानकरी ठरताना पाहायला मिळतोय. रूपचंद भोईर साई भोईर यांचा संघ सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड पुरस्कार करताना आपण या ठिकाणी पाहिलं. तदनंतर आपण बोलूया 3य क्रमांकाकडे आणि ते पटकावलेला आहे संघर्ष सावरे या संघाने.
संघर्ष सावरे संघाचे कर्णधार जयदीप दुमाडा यांना आपण पाहू शकाल. मी निवेदित करतोय सन्माननीय अनुज राऊत साहेब, युवा शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते साहेब, आपण या आपल्या माध्यमातून ही तृतीय क्रमांकाची गोल्डन अशी ट्रॉफी आपण कर्णधाराला प्रदान करायची आहे. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या संघर्ष सावरे संघासाठी. तृतीय क्रमांकाचा हकदार ठरतोय संघर्ष सावरे. धन्यवाद अनुज राऊत साहेब. तदनंतर आपण वळणार आहोत या ठिकाणी या स्पर्धेमधील सर्वोत्तम अवॉर्ड अर्थात प्लेयर ऑफ दी सिरीज मालिकावीर. एनी गेसेस कोणी सांगू शकेल? प्लेयर ऑफ दी सिरीज यस वीरेंद्र भूपेंद्र बाबरे ठरतोय प्लेयर ऑफ दी सिरीज. मी सन्माननीय परेशजी किणी साहेबांना निवेदित करतोय आपण या आणि आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करा. त्यांच्या माध्यमातून आम्हाला मंडप सौजन्य केलं गेलं असे दिग्गज व्यक्तिमत्व साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मालिकावीर ही ट्रॉफी प्रदान होताना या ठिकाणी पाहायला मिळते. तदनंतर द्वितीय क्रमांक जो पटकावला मी संपूर्ण संघाला बोलवेल माही मिठागर सी संघ आपण या. सन्माननीय प्रदीपजी बारी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल माही मिठागर सी संघ. मी या ठिकाणी निवेदित करतोय सन्माननीय जयदीपजी पाटील साहेब आपण या आणि आपल्या माध्यमातून हा अवॉर्ड या ठिकाणी प्रदान करा. द्वितीय क्रमांक रनर्स अप हा संघ पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करताना संपूर्ण टीम माही मिठागर सी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाला आपण पाहिलाय आणि द्वितीय क्रमांकाचा हकदार जोरदार टाळ्या येऊ द्या. होम ग्राउंड वरती चॅम्पियन रनर्स अप ठरताना हा संघ पाहायला मिळतोय. तदनंतर या ठिकाणी आपण वळूया प्रथम पारितोषिकाकडे. तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रदीपजी बारी साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत करण्याकरता राजेशजी उमतोल साहेब आपणास निवेदित करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आपण करायचं आहे बारी साहेबांचं. या ठिकाणी आपण पाहू शकाल एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या या स्पर्धेसाठी ज्यांनी अमूल्य वेळ काढला अशा या ठिकाणी दिग्गज व्यक्तिमत्व. तर या वळूया या ठिकाणी शिटलाई देवीपाडा चषक 2024 या स्पर्धेच्या विजयी संघासोबत आपण या ठिकाणी जोडणार आहोत. चॅम्पियन टीम जय बजरंग सातपाटी ब ऑल टीम या ठिकाणी आपण यायचंय. खूप सुंदर रीतीने या ठिकाणी आपण पाहू शकाल. मी निवेदित करतो या ठिकाणी सन्माननीय तुषारजी पाटील साहेब आपण या साहेबांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी प्रोव्हाइड केली जाईल. काही जबरदस्त कामगिरी जय बजरंग सातपाटी ब संघासाठी येऊ द्या जोरदार टाळ्या. यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस तो गोड वाबा आणि आपण पाहताय या ठिकाणी मानाची सन्मानाची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी चॅम्पियन ऑफ शिटलाई ट्रॉफी 2024 जय बजरंग सातपाटी ब. खूप खूप अभिनंदन सातपाटी ब संघ. धन्यवाद तुषारजी पाटील साहेब. सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद अमूल्य वेळ दिल्याबद्दल. या स्पर्धेकरता खूप चांगलं प्रदर्शन या ठिकाणी राहिलं. जय बजरंग सातपाटी ब संघ माही मिठागर सी संघ संघर्ष सावरे ओमसाई गोवाडे या सर्व संघांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि हा बक्षीस वितरण समारंभ संपला असे मी जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय जोहार जय क्रिकेट. धन्यवाद.